नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरु या ठिकाणी सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो गुरुकुल अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। तर आजचा चॅप्टर आहे लसावी आणि मसावी। लसावी आणि मसावीच्या क्लास नंबर 3 मध्ये या ठिकाणी येणं सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे। आज आपण नवीन अशा वेगवेगळ्या प्रश्नांचा या ठिकाणी आढावा घेणार आहोत। काल आपण बघितलं होतं लसावी आणि मसावी दशांश अपूर्णांक आणि व्यवहारी अपूर्णांकाच्या संदर्भात कोणत्या प्रकारे ए अपॉन बी च्या फॉर्म मध्ये दिलेल्या संख्यांचा लसावी काढला जातो ते आपण काल बघितलेलं आहे। कोणत्या प्रकारे दशांश अपूर्णांक म्हणजे डेसिमल नंबर म्हणजे पॉइंट वाल्या संख्यांचा लसावी आणि मसावी कसं कॅल्क्युलेट करतात हे आपण काल त्याचं व्यवस्थित अध्ययन केलेलं आहे। अशा सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी येणं खूप खूप आभार ज्यांनी कमेंट सेक्शन मध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तर दिलेली होती। ओके, चला तर बेसिक टू ॲडव्हान्स लेवलच्या या व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये लसावी आणि मसावीच्या संदर्भात आपल्याला सर्व प्रकारच्या प्रश्नांचा या ठिकाणी आढावा घ्यायचा आहे। त्यांचा समावेश या व्हिडिओमध्ये असणार आहे। काही आणखीन कन्सेप्च्युअल गोष्टी या ठिकाणी शिल्लक राहिलेल्या आहेत ज्या की आजची प्रश्न बघत असताना आपल्याला आहे ना ते क्लिअर केलं जाईल। तर या ठिकाणी फुल कॉन्सेप्ट आणि संपूर्ण ट्रिक सहित या ठिकाणी आपली टीचिंग असते, तुम्हाला माहितीच आहे। क्लास नंबर 3 आहे हा। तर जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूया, चलो। ओके, तर ही आहे कॉन्सेप्ट जे की ब्लँक पेज आहे आणि या ब्लँक पेज वरती आपल्याला काय करायचं आहे, जे तथ्य लसावी आणि मसावीच्या संदर्भात आहेत ते आपल्याला काय करायचे, एक्सप्लोर करायचे, आपल्याला स्वतःला फॉर्म्युलेट करायचे, फॉर्म करायचे, तयार करायचे आहेत। ओके, हे काय आपण त्याचा शोध लावणार नाहीये, मात्र त्याची अनुभूती या ठिकाणी घेणार आहोत की बाबा संख्यांचा सहसंबंध काय असतो। ज्यावेळेस दोन संख्या, तीन संख्या आणि त्यांच्या लसावी आणि मसावीचा आपण विचार करत असतो तर त्यावेळेस ऍक्च्युअल मध्ये त्यांचा सहसंबंध काय दिलाय, तो सहसंबंध लक्षात आलं की आपण एक नियम तयार करू शकतो, एक सूत्र तयार करू शकतो। मी डायरेक्ट सूत्र लिहिलं असतं, तुम्ही पाठ केलं असतं, पाठ झालं नसतं। ओके, एखादी स्टोरी कशी आहे ती पूर्णपणे नरेट करून सांगितली की मग गोष्टी लक्षात राहतात। ओके, म्हणून तथ्य नेहमी लक्षात राहणं अवघड असतं, स्टोरीज मात्र आपल्या लक्षात राहत असतात। चलो, तर काय करायचं आहे आपल्याला या ठिकाणी आज बघायचं आहे। दोन नंबर घेऊ त्या ठिकाणी, एक नंबर घेऊ 12 असेल आणि दुसरा एक नंबर घेतो 8। क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे 12 आणि 8 या दोन सामान्य संख्या आहेत। या दोन सामान्य संख्यांचा आपल्याला काय काढायचं आहे, लसावी काढायचं आहे, मसावी काढायचं आहे। ओके, चलो। आणखीन एक गोष्ट या ठिकाणी ना सुरुवात करण्याच्या आधी मी आवर्जून सांगतो, या ठिकाणी घातांकित संख्या, दुसरं चलयुक्त संख्या। ओके, त्याच्यानंतर मोठ्या संख्या असतील। घातांकित संख्या म्हणजे जसं की 2चा वर्ग आहे, 3चा 5वा घातांक आहे, 2चा या ठिकाणी पहिला घातांक गुणिले 3चा दुसरा घातांक, या दोन संख्यांचा आपल्याला काय सांगायचं आहे, मसावी सांगायचं आहे। सांगता येईल का? लसावी सांगायचं आहे। कसं कॅल्क्युलेट करायचं ते नंतर बघू, आधी चॅप्टरच्या संदर्भात आहे ना सखोलमध्ये आहे ना या ठिकाणी अध्ययन करून घेऊ, त्याच्यानंतर या गोष्टी सोप्या आहेत, जास्त अवघड याच्यामध्ये काही नाही। चलयुक्त संख्या जसं की 2x आहे आणि 5x वर्ग आहे, या संख्यांचा लसावी काढायचा आहे, मसावी काढायचं आहे। कोणत्या पद्धतीने काढलं जाईल? मोठ्या संख्या जसं की आहे ना आपण छोट्या छोट्या संख्यांचा लसावी आणि मसावी ट्रिकच्या माध्यमाने कसं काढता येतं हे बघितलंय। आता या ठिकाणी बॉक्स मेथडचा यूज करून मोठ्या संख्या जसं की 173 आणि 297 असेल, यांचा मसावी काय असेल, यांचा लसावी काय असेल यांच्या संदर्भात। त्याच्यानंतर आणखीन एक आहे मूळ संख्यांचा लसावी काढण्याची पद्धत काय, एक एक स्टेटमेंट आहे याच्या संदर्भात आहे ना, जास्त खोलमध्ये जाण्याची किंवा तेवढे डिटेल्स नाही आहे त्याच्यामध्ये। जर आपल्याला लसावी आणि मसावी काढता येतं तर या सुद्धा संख्यांचा लसावी मसावी कॅल्क्युलेट करता येईल। तर या आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये आहे ना यांचं अध्ययन करायचं आहे प्रश्नांचे प्रकार संपवल्याच्या नंतर। ओके, चलो। आज एका महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करत आहोत। मी काय सांगितलं, 12 आणि 8 या दोन संख्या आहेत, तर या दोन संख्यांचा आपल्याला काय काढायचं आहे, मसावी काढायचं आहे आणि लसावी सुद्धा काढायचं आहे। मग मसावी म्हणजे काय असते, मसावी म्हणजे असतो महत्तम सामायिक विभाजक। काय असतो? महत्तम सामायिक विभाजक वगैरे या टेक्निकल गोष्टींमध्ये न पडता सिंपली असं सांगितलं होतं, अशी मोठ्यात मोठी संख्या सांगा ज्या संख्येने 12ला पण भाग देता येईल आणि 8ला पण भाग देता येईल। म्हणजे अशी एक तलवार सांगा ज्या तलवारीने 12 आणि 8 या दोघांना सुद्धा कापता येईल। तर अशी मोठ्यात मोठी तलवार कोणती? चलो, तर आपण सांगू मसावी म्हणजेच काय असेल, मोठ्यात मोठी संख्या। तर 12 आणि 8 मधला फरक 4 आहे, 4 ने दोघांना भाग जातो, म्हणून यांचा मसावी किती झाला, 4। ओके, चलो।
त्याच्यानंतर ल सा वी. ओके, तुम्ही म्हणत असाल सर हा तर एक्झाम्पल आपण ऑलरेडी बघितलंय, यांची मसावी काढायची लसावी काढायची, हे तोंडपाठ झालेलं आहे, हे परत आपण का बघतोय? तर हे का बघतोय हे अवघ्या काही मिनिटांमध्ये ना समजेल. व्यवस्थित फोकस करा इकडे. चलो, तर 12 आणि 8 या संख्यांचा लसावी काढत असताना नेहमी टार्गेट काय असतो? मोठी संख्या असते. एकतर मोठी संख्या काय असेल? लसावी असेल. म्हणजेच 12 आणि 8 मध्ये 12 ही लसावी असू शकते. जर नसेल म्हणजेच काय, 12 आणि 8 या संख्या म्हणजे अशी लहानात लहान संख्या सांगा ज्या संख्येला 12ने आणि 8ने भाग देता येईल. ओके, मग अशी संख्या 12च्या पटीत असते. 12च्या पटीतली दुसरी संख्या लसावी या दोघांपेक्षा लहान कधीच नसते. हे तथ्य वगैरे आहे ना, आपले तोंडपाठ करून झालेत आहे ना, तुम्हाला सांगून झालेत. तर यांचा लसावी किती झाला? 24. 12 आणि 8चा लसावी किती झाला? 24. बरोबर. चलो, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे? आता ज्या दिलेल्या संख्या आहेत दोन, त्या दोन संख्यांच्या मसावी आणि लसावीकडे जर व्यवस्थित आवर्जून आपण लक्ष दिलं तर असं लक्षात येतं की मसावी आणि लसावीचा गुणाकार किती होतो? 24 चोक 96. किती होतो? 24 चोक 96. आणि दिलेल्या ज्या संख्या आहेत 12 आणि 8, त्या 12 आणि 8 या दोन संख्यांचा गुणाकार सुद्धा किती आहे? 96 आहे. म्हणजेच या दोन्ही संख्यांचा गुणाकार हा त्यांच्या मसावी आणि लसावीच्या गुणाकार एवढा येतो. काय ते? दिलेल्या दोन्ही संख्यांचा गुणाकार हा त्यांच्या मसावी आणि लसावीच्या गुणाकार एवढा येतोय. म्हणून आपण काय लिहू शकतो? यातली पहिली संख्या, ओके, मी या ठिकाणी असं लिहून घेतो आधी, 12 ही पहिली संख्या आहे आणि 8 ही दुसरी संख्या आहे. ओके, या दोन्ही संख्यांचा गुणाकार 12 किती येतो? 96 येतो. हा त्यांच्या मसावी आणि लसावीच्या गुणाकार एवढा आहे. मसावी किती आहे? 4 आहे. लसावी किती आहे? या ठिकाणी 24 आहे. 24 चोक 96, 12 8 96. म्हणून मी नियम काय तयार करू शकतो? या ठिकाणी तर असा नियम तयार होईल. कोणता? पहिली संख्या आणि दुसरी संख्या. पहिली संख्या आणि दुसरी संख्या. ओके, या दोन्ही संख्यांचा गुणाकार हा बरोबर असतो कोणाच्या? त्या संख्यांच्या मसावी आणि लसावी. लक्षात येते सगळ्यांच्या? नियम काय तयार केलेला आहे आपण? नियम काय तयार केलेला आहे या ठिकाणी? पहिली संख्या आणि दुसरी संख्या यांचा गुणाकार हा, ओके, हा झाला नियम आपला. पहिली संख्या आणि दुसरी संख्या यांचा गुणाकार जो असतो तो त्या दोन संख्यांच्या मसावी आणि लसावीच्या गुणाकारा एवढाच असतो. हा काय झाला? नियम फॉर्म झाला. हे कशावरून बघितलं आपण? दोन संख्या घेतल्या, त्यांचं मसावी काढलं, त्यांचा लसावी काढला. या ठिकाणी लसावी काढलं होतं आपण, मग अशा आपण या ठिकाणी रब केलं होतं ना, 24. मसावी काढला 4, लसावी काढला 24. 24 आणि 4चा गुणाकार हा 12 आणि 8च्या गुणाकार एवढा येतो. म्हणून हा नियम आपल्याला पाठ करायचा आहे. लक्षात राहील सगळ्यांना व्यवस्थित? चलो, याच्या व्यतिरिक्त आणखीन काय दिलं जाऊ शकतं? चलो, मी या ठिकाणी काय म्हणेन, जर सपोज करा आपल्याला लसावी आहे, मसावी आहे आणि त्या दोन संख्या आहेत, तर यापैकी आपल्याला काय दिलेलं असतं? मी सध्या 8ला गायब करतो. व्यवस्थित काय करतो? व्यवस्थित लक्षात घ्या. प्रश्न कसे तयार होत असतात? दोन संख्यांचा मसावी 4 आहे आणि लसावी किती आहे? 24 आहे. दोन संख्यांचा मसावी 4 आहे, लसावी 24 आहे. तर आणि एक संख्या 12 असेल तर दुसरी संख्या कोणती? हा क्वेश्चन तयार होतो. काय होतो? क्वेश्चन तयार होतो. आपण या ठिकाणी काय करू? पेज ऍड करू. या ठिकाणी बघू. फर्स्ट क्वेश्चन काय सांगतो मी? दोन संख्यांचा मसावी किती दिलेला आहे आपल्याला? 4. लसावी किती दिलेला आहे? लसावी दिलेला आहे 24. त्या दोन संख्यापैकी एक संख्या काय आहे? एक संख्या आहे 12. तर आपल्याला विचारलेलं असतं दुसरी संख्या बरोबर क्वेश्चन मार्क. दुसरा क्वेश्चन तयार काय होऊ शकतो? ओके, क्वेश्चनचा आन्सर कसं काढायचं ते सगळे सांगतील. आपण डिटेल्स मध्ये बेसिक्स मध्ये बघतोय. ओके, तर काय दिलं या ठिकाणी? दोन संख्यांचा मसावी किती आहे? मसावी या ठिकाणी दिलेला आहे 4. लसावी किती दिलेला आहे? 24.
त्यापैकी एक संख्या दिलेली आपल्याला किती 8 आणि काय विचारले दुसरी संख्या बरोबर किती असं विचारलेलं आहे. दुसरा क्वेश्चन तयार होतो. थर्ड या ठिकाणी थर्ड काय तयार होईल दोन संख्या आहेत कोणत्या कोणत्या 8 आणि 12 चा मसावी किती आहे 4 आहे. तर लसावी बरोबर किती. याच प्रकारे चौथा क्वेश्चन काय होतो 8 आणि 12चा लसावी किती आहे 24 आहे. तर मसावी बरोबर किती. हे बेसिक आहे ना. 4 वेगवेगळ्या टाईपचे नाही एकाच टाईपचे क्वेश्चन आहेत. 4 याच्यामध्ये आहे ना काय या ठिकाणी संकल्पना आहेत. 4 संकल्पना आहेत. 4ही संकल्पना आहे ना विचारल्या जाऊ शकतात. 3 दिलेले असतात आणि चौथा विचारलेला असतो. हे का बरं सांगितलं यांच्या व्यतिरिक्त आणखीन एक टाईप तयार होतो. कोणता टाईप तयार होतो आपल्याला काय सांगितलेलं असतं. आता आपल्याला सांगितलेलं असतं की दोन संख्यांचा गुणाकार त्या दोन संख्या 12 आणि 8 आहेत हे सांगितलेलं नसतं. दोन संख्यांचा गुणाकार किती आहे 96 आहे. गुणाकार किती आहे 96. गुणाकार 96 आहे. मसावी किती आहे मसावी 4 आहे. तर लसावी बरोबर किती असं विचारलेलं आहे. मग लसावी कसं सांगणार आपण 4 × 4 24 चौक 96. सो लसावी बरोबर किती आला आपला आन्सर 24. बरोबर आहे. म्हणजे त्या दोन संख्या द्यायची आवश्यकताच नाही. त्यांचा गुणाकार दिलेला असेल तरी सुद्धा काम भागतं. तर त्या दोन संख्यांचा गुणाकार हा त्यांच्या मसावी आणि लसावी एवढा असतो हे बघितलेलं आहे ऑलरेडी आपण. तर आपण या ठिकाणी काय करू शकतो एक फॉर्म्युला आणखीन ऍड करू शकतो. दॅट इज बघा मी जे लिहितोय ते अर्थपूर्ण आहे का नाही हे तुम्ही सांगायचं आहे. दोन संख्यांचा गुणाकार हा त्यांच्या मसावी आणि लसावी यांच्या गुणाकारा एवढा काय असतो. ओके क्लिअर आहे. सगळे प्रिंटेड आहे ना नोट्सच्या ऐवजी फॉर्म्युले आपल्या डोळ्याच्या समोर या पद्धतीने तयार व्हायला पाहिजे. आणि तयार होत असताना आहे ना त्याचा व्यवस्थित पाठपुरावा घेणं आवश्यक आहे. गोष्टी या पद्धतीने समजावून सांगितल्या तर मॅथमॅटिक्स एवढं आहे ना सिंपल कोणतीच गोष्ट नाही. ओके याच्यामध्ये अपवादांना बिलकुल थर नाही. काय काय बघितलं आपल्याला एक्झाम्पल डोळ्यासमोर ठेवा. पहिली संख्या आणि दुसरी संख्या यांचा गुणाकार हा त्या दोन संख्यांच्या मसावी आणि लसावीच्या गुणाकार एवढा असतो. हा नियम आपल्याला कुठे यूज करायचं ते नंतर बघू. आणखीन एक नियम काय ज्या दोन संख्यांचा मसावी आणि लसावी दिलेला आहे यांचा गुणाकार हा त्या दोन संख्यांच्या गुणाकार एवढा असतो. तर इथं पहिली आणि दुसरी संख्या असं न लिहिता दोन संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी असं लिहिलेलं आहे. आले लक्षात व्यवस्थित सगळ्यांच्या. चल तर आता या ठिकाणी काय करायचं बघा. सगळ्यात महत्वाची गोष्ट आणखीन एक क्वेश्चन दिलेला असतो. आता 12 आणि 8 हाच क्वेश्चन घेऊ. 12 आणि 8 हा एक्झाम्पल आहे ना इथं आपल्या डोळ्यासमोर असू द्या. मी काय सांगतोय की 12 आणि 8 ला काय करतो मी भाग देतो. 12 आणि 8 ला काय तुलना करायची त्यांची. तर भाग देत असताना आहे ना काय करू शकतो मी एकाच संख्येने भाग द्यायचा आहे. कोणत्या संख्येने भाग जातो दोघांना 4 या संख्येने. 4 त्रिकम 12 4 दोन्ही 8 किती आलं हे 3/2. गुणोत्तरामध्ये सांगा किती आलं 3/2. किती आलं 3/2. तर आपल्याला सांगितलेलं आहे आपल्याला 12 आणि 8 ची चर्चाच केलेली नाही त्याला. 12 आणि 4 सध्या डोळ्याच्या समोर आहे याला काढून टाकतो. ओके आता सध्या आपल्या समोर काय दोन संख्या आहेत ज्यांचा गुणाकार ज्या 3/2 या गुणोत्तरात आहेत. दोन संख्या आहेत ज्या किती 3/2 या गुणोत्तरामध्ये आहेत आणि त्यांचा आपल्याला काय सांगितलंय मसावी सांगितलंय. त्यांचा मसावी सांगितलेला आहे बरोबर किती मसावी. आपल्याला पाठ आहे डोळ्याच्या समोर नसलं तरी एक्झाम्पल माहिती आहे ना आपल्याला. 12 हा पहिला नंबर 8 हा दुसरा नंबर आणि त्यांचा मसावी किती 4 आहे. तर त्या दोन संख्या कोणत्या किंवा त्यांचा लसावी दिलेला असतो आपल्याला. किती लसावी दिलेला असतो. लसावी बरोबर किती आहे 24 आहे. किती आहे 24 आहे.
तर त्या दोन संख्या कोणत्या? एकतर मसावी दिलेला असेल किंवा लसावी दिलेला असेल. क्वेश्चन वास्तविक व्यवस्थित बघा. दोन संख्या, त्या संख्या 3-2 या गुणोत्तरामध्ये असून त्यांचा मसावी किती आहे? 4 आहे. तर त्या दोन संख्या कोणत्या? किंवा त्यातली मोठी संख्या कोणती किंवा त्यातली छोटी संख्या कोणती? ओके. किंवा त्या दोन संख्यांची बेरीज किती? हा एक क्वेश्चन झाला. दुसरा एक क्वेश्चन काय? दोन संख्या 3-2 या गुणोत्तरामध्ये असून त्यांचा लसावी किती आहे? 24 आहे. तर त्या दोन संख्या कोणत्या आहेत? तर हा सहसंबंध काय आहे? गुणोत्तर काय आहे? चलो परत एकदा समजून घेऊ. ओके. क्वेश्चन समजले? आता मी काय करतो, नंबर्स घेतो 12 आणि 8. 12 आणि 8 या संख्यांचं गुणोत्तर लिहित असताना, 12 आणि 8 या दोन्ही संख्यांचं गुणोत्तर लिहित असताना मी काय करतोय, या दोन्ही संख्यांची आहे ना फोड करतो. या ठिकाणी फोड काय होईल? हे 4 त्रिकम 12 आणि हे 4 दोन्ही 8. बरोबर आहे. ज्यावेळेस गुणोत्तर काढत असतो त्यावेळेस सामायिक अवयव जो आहे तो काय करत असतो? मी कॅन्सल करत असतो. इथंच भाग जातो ना, 4 ने भाग देतो म्हणजे असंच होतं ना, 4 कॅन्सल होतो आणि शिल्लक काय राहतं? 3-2. तर मला सांगा 3-2 ला आणखीन काटछाट का बरं करत नाही? करू शकत नाही, कारण यांच्यामध्ये काहीही सामायिक राहिलेलं नाहीये. इथं 12ची फोड 4x3, 8ची फोड 4x2. सामायिक 4 होतं, 4ला कटवलं तर राहिलं काय? 3 आणि 2. याला भाग जात नाही. का बरं जात नाही? का बरं देऊ शकत नाही? सामायिक अवयव नाही म्हणून भाग देत नाही. आपला भागाकार इथे येऊन थांबतो. गुणोत्तर चॅप्टरमध्ये हेच बघितलं होतं. दोन संख्यांचं गुणोत्तर कसं काढलं जातं? त्यांना भाग देऊन काढलं जातं. मग यांना काय म्हणतो? 12 आणि 8चे हे दोन काय आहेत? 3-2 हे असामायिक. कसे? असामायिक अवयव आहेत. अवयव आहेत. फोकस करा बरं या ठिकाणी, खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. हे तथ्य ज्यांचे क्लिअर आहेत, ऑप्शन मधून उत्तर निवड नाही ना, त्या विद्यार्थ्यांसाठी खूप म्हणजे खूप सोपं असतं. हे सगळं लॉजिकल आहे. प्रत्येक वेळेस ना पूर्ण शेवटपर्यंत क्वेश्चन सॉल्व्ह करायची आवश्यकता नसते. चॅप्टर मधले तथ्य, बेसिक कॉन्सेप्ट, संकल्पना आपल्याला माहित असणं आवश्यक असतं आणि सगळ्यात जास्त महत्त्व या गोष्टींचं आहे. ओके. 3-2. मग मी काय सांगतो लक्षात घ्या. 12 आणि 8 या संख्यांना गुणोत्तरामध्ये लिहिताना मी काय लिहिलं? 3-2 आणि भाग कशाने दिला? 4 ने. तर हे जे भाग दिलेला आहे तर हा 4च काय असतो? यांचा मसावी असतो. हे सिक्रेट आहे. हे काय आहे? आपल्या लेक्चरचं सिक्रेट आहे की यांचा मसावी 12 आणि 8चा किती झाला? 4. आणि 4 ने भाग दिल्याच्या नंतर आहे ना राहणाऱ्या संख्या ज्या आहेत गुणोत्तरामध्ये त्या कशा आहेत? असामायिक अवयव आहेत. दुसरा नंबर घेऊ. दुसरा नंबर 18 घेतो आणि या ठिकाणी 6 घेतो. किती? 18 आणि 6. तर भाग द्यायला सर 6-1-6, 6 ने भाग देतोय. 6-1-6, 6-3-18. त्या दोन संख्या कोणत्या गुणोत्तरात आहेत? 3-1 या गुणोत्तरात. कशा? 3-1 या गुणोत्तरात. मग त्यांचा मसावी किती आहे? सर मसावी 6 ने भाग दिलाय ना. ओके. मसावी 6 आहे. मसावी किती आहे? 6 आहे. मग ज्या वेळेस आपल्याला गुणोत्तर दिलेलं आहे आणि मसावी सांगितलेलं असतं तर त्या संख्या कोणत्या कोणत्या असतात? ओके. 3 आणि 2 हे कसे आहेत? असामायिक अवयव आहेत. कसे? असामायिक अवयव. तर 3ला 4 ने गुणल्याच्या नंतर संख्या मिळते आपल्याला. ओके. 3-4-12 आणि या 2ला 4 ने गुणल्याच्या नंतर संख्या मिळते 4-2-8. म्हणजेच त्या संख्या मसावी जर 4 असेल तर त्या संख्या, हे समजलं? हे काढून टाकू पण. त्या संख्या काय काय असतील? सपोज करा या ठिकाणी मसावी ओके 4A. त्या संख्या काय काय आहेत? 4A आणि 4B आहेत. आणि या ठिकाणी काय घ्यायचं? A and B हे कसे आहेत? असामायिक. कसे आहेत? दिसते सगळ्यांना? असामायिक अवयव असतात. असामायिक अवयव असतात किंवा यांनाच काय म्हणू शकतो? को प्राईम नंबर्स. कसे नंबर्स असतात? को प्राईम नंबर्स असतात. एक्झाम्पल घ्यायचं म्हणलं, आणखीन एक्झाम्पल घेऊन आपल्याला या ठिकाणी ना लक्षात ठेवता येतं. सपोज करा दोन संख्यांचं गुणोत्तर दिलेलं आहे आपल्याला. गुणोत्तर किती दिलेलं असेल तर त्या दोन संख्याचं गुणोत्तर दिल्याच्या नंतर जर आपल्याला मसावी दिलेलं असेल तर मसावी गुणिले असामायिक अवयव जर केलं तर त्या संख्या आपल्याला प्राप्त होत असतात. हे एक फॅक्ट आहे या चॅप्टरमधलं सगळ्यात महत्त्वाचं. क्लिअर आहे?
सगळ्यांचं इथपर्यंत डाऊट क्लिअर आहे? चलो आता बघायचं आहे आजच्या लेक्चरमध्ये आपला फर्स्ट क्वेश्चन. आतापर्यंत आहे ना आपण काय काय बघितलं, लक्ष द्या इकडं. मी पुन्हा एकदा आहे ना रिकॅप करतोय. आपण बघितलं दोन संख्या असतील, त्या दोन संख्यांचा गुणाकार, पहिली संख्या आणि दुसरी संख्यांचा गुणाकार त्यांच्या मसावी आणि लसावीच्या गुणाकाराच्या बरोबर असतो. त्याच्यानंतर काय सांगितलं, त्या दोन संख्यांचा गुणाकार करणं, दोन्ही संख्यांचा गुणाकार हा त्यांच्या मसावी आणि लसावीच्या गुणाकारावर असतो. फक्त गुणाकार दिलं तरी चालतं. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपल्याला गुणोत्तरामध्ये संख्या दिलेल्या असतात, तर ज्या संख्येने भाग दिलेले असतात तीच संख्या काय असते, त्याचा मसावी असते. मग जेव्हा जेव्हा आपल्याला आहे ना गुणोत्तर दिलेलं असेल, संख्या विचारलेल्या असतील, मसावी दिलेला असेल तर फक्त गुणाकार करून उत्तर येतं. लसावी जर दिलेला असेल तर मग क्वेश्चनला कसं टॅकल करायचं, कसं सॉल्व्ह करायचं ते क्वेश्चन ज्यावेळेस येईल त्यावेळेस बघू. ओके चलो, फर्स्ट क्वेश्चन आपल्या स्क्रीनवरती आहे. आता एक एक आहे ना वेगळ्या टाईपचं जे आपण फॉर्म्युलाज आता बघितले, फॉर्म्युलाज म्हणणार नाही मी त्याला, संकल्पना म्हणजे ज्या ज्या संकल्पना आता आपण बघितल्या आहेत 3 महत्त्वाच्या संकल्पना, तर त्याच्यावरती जे जे क्वेश्चन येतील ते क्वेश्चन या ठिकाणी आपण बघणार आहोत. आणि प्रत्येक क्वेश्चन ना वेगवेगळ्या पद्धतीचा असेल. एखादा क्वेश्चन जर आवश्यकता पडली तर मी रिपीट करेन. ओके चलो सॉल्व्ह करूयात. तर हा आहे विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती. दोन संख्यांचा गुणाकार 720 असून, किती, दोन संख्यांचा गुणाकार 720 असून त्यांचा मसावी 6 आहे, तर लसावी किती असं विचारलंय. तर आपला फॉर्म्युला काय होता, संख्यांचा गुणाकार. सुरुवातीला एक एक टाइम आहे ना मिळेल या ठिकाणी. संख्यांचा गुणाकार हा त्यांच्या मसावी आणि लसावीच्या गुणाकारा एवढा असतो. दोन संख्यांचा गुणाकार किती दिला आपल्याला, 720 दिलेला आहे. किती, 720. त्यांचा मसावी किती दिलेला आहे, 6 दिलेला आहे. आपल्याला काय विचारले, तर लसावी किती. एकदम सिंपल या ठिकाणी आहे ना क्वेश्चन विचारलेला आहे. बघा ही सवय लावून घ्या कॅल्क्युलेशन मध्ये. या 6ला छेदामध्ये घेऊन जाऊ मग 6ने भागू, असं बरेच जण करतात. हरकत नाही, करू शकता. सर या 6ने डायरेक्ट भाग देतो, चालतंय. 6 1 6 या ठिकाणी 6 1 6 1 राहिला, 6 2 12, किती आलं 120 राहिले. किती, लसावी बरोबर किती शिल्लक राहिलं, किती 120. दिस इज द फायनल आन्सर. एकदम इझी क्वेश्चन होता, जास्त अवघड काही नाहीये. ऑप्शन नंबर सेकंड हे याचं काय आहे, उत्तर आहे. मात्र या गोष्टी आपल्याला पेपरमध्ये आन्सर देण्यासाठी मदत करतील. मात्र सगळेच क्वेश्चन एवढे इझी असतील असं नाही. मात्र ज्यांना हा नियम माहिती आहे त्यांना इझी आहे, ज्यांना नियम माहिती नाही त्यांच्यासाठी इझी काहीच नाहीये. ओके चलो, दोन संख्यांचा मसावी 14 असून त्यांचा लसावी 490 आहे. जर त्यातील एक संख्या 70 असेल तर दुसरी संख्या किती असं विचारलं. सरळ आपल्याला माहिती होतं पहिली संख्या आणि दुसरी संख्या यांचा गुणाकार हा त्यांच्या HCF आणि LCM म्हणजेच मसावी आणि लसावीच्या गुणाकार एवढा असतो. ओके, मग क्वेश्चनला कसं सॉल्व्ह करू शकतो, तर दिलंय मसावी 14 दिलाय, लसावी 490 दिलाय. मसावी किती दिलाय, 14 दिलाय, लसावी किती दिलाय, 490 दिलेला आहे. आणि काय सांगितले, त्यातील एक संख्या 70 असेल. ओके, एक संख्या 70 आहे, दुसरी संख्या x मानू. ज्याचं कोणीच राहत नाही त्याचं कोण असतं, x असतं. ओके चलो ठीक आहे, इथंच थांबू या ठिकाणी. 0 आणि 0 कॅन्सल, 7 1 7 7 7 49. ओके राईट. x इज इक्वल टू काय राहिलं, 14 गुणिले 7. ओके, x बरोबर या ठिकाणी 14 गुणिले 7, 7 चोक 28 ला 8, हातच्याले 2, 7 1 7 2 9, 14 7 98. दॅट इज अनदर नंबर. दुसरी संख्या समजली या ठिकाणी. अशा पद्धतीने सिंपली 98 हे या क्वेश्चनचं काय आहे, आन्सर आहे. क्लिअर आहे, इथपर्यंत कोणालाही कसलाही डाऊट नसणार. ओके, असल्यास कमेंट सेक्शन मध्ये विचारा, नक्की आपण बघू. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी कमेंट खूप सुंदर केले आहेत. कोणी म्हणते कन्सेप्ट किंग आहात सर, कोणी म्हणताय ना एकदम अंडरस्टँडेबल व्हिडिओ आहे सर. ओके, अशा सर्व विद्यार्थ्यांचा आहे ना अगदी मनापासून मी या ठिकाणी आभार मानतो. आणि बरेच विद्यार्थी या ठिकाणी आहे ना स्वतः म्हणतात की ना आपण सबस्क्रायबर काउंट या ठिकाणी सरांचे वाढवायला पाहिजे. आता तुम्ही स्वतः मनोमन ही इच्छा करत असाल तर मी कोण आहे. ओके, या प्लॅटफॉर्मला, या चॅनलला आपल्याला मोठं झालेलं बघायचं आहे एक दिवस. ओके,
माझे एफर्ट्स असतील आणि तुमचं सहकार्य असेल याच्यासाठी. ओके, चलो क्वेश्चन नंबर 3 आहे सर्वांच्या स्क्रीनवरती. दोन संख्यांचा लसावी 255. असं पण विद्यार्थी म्हणतात की आहे ना गुरु सर तुम्ही खूप म्हणजे बऱ्याच वेळा आहे ना सिरियस मोडमध्ये शिकवता. चलो, ज्यावेळेस फोकस करायची गोष्ट असते त्यावेळेस आहे ना थोडंसं आपण अवांतर होण्यापेक्षा आहे ना कंटेंट वरती आहे ना भर द्यायला पाहिजे. अवांतर बोलायला खूप काही आहे. आता जर तुम्ही सर चालू करा म्हणलं तर आहे ना मी 2-3 तास थांबणार नाही. बट आपला टार्गेट काय ते मेन असू द्या. ऍडव्हर्टाईज जोक वगैरे आहे ना मध्ये मध्ये येत राहते. चलो, दोन संख्यांचा लसावी किती आहे 255 आणि त्यांचा मसावी किती आहे 17. जर त्यातील एक संख्या 85 असेल तर दुसरी संख्या कोणती. सेम क्वेश्चन आहे तर मी डायरेक्ट या ठिकाणी लिहू शकतो 250. सॉरी, या ठिकाणी दोन संख्या किती, एक संख्या काय 85 आहे, दुसरी संख्या कोणती आहे माहिती नाही, x आहे. ओके, त्यांचा मसावी किती आहे 17 आणि लसावी किती सांगितलंय 255. ओके, एका सिंगल स्टेप मध्ये सुद्धा ना सॉल्व्ह करू शकतो. 17 1 17, 17 5 85, 5 1 5, 5 5 25, 5 1 5, x बरोबर किती आलं 51, 51. दॅट इज युअर आन्सर. ओके, ऑप्शन नंबर 4 हा काय आहे या क्वेश्चनचा आन्सर आहे. आणि अशा सुंदर सोल्युशनच्या नंतर क्वेश्चन नंबर 4 तुमच्या स्क्रीनवरती आहे. दोन संख्यांचा लसावी 48 आहे, त्या संख्यांचे गुणोत्तर 2:3 आहे. आता थोडीशी मजा येईल. तर त्या दोन संख्यांची बेरीज किती. ज्या वेळेस आपल्याला दोन संख्या न देता त्या दोन संख्यांचं गुणोत्तर दिलेलं असतं, दॅट इज किती दिलेलं आहे 2:3. म्हणजेच या संख्या कुठल्या तरी आहे ना रिअल संख्येत त्यांची काटछाट केलेली आहे. ओके, काटछाट करून त्यांचं काय दिलेलं आहे गुणोत्तर दिलेलं आहे आपल्याला. हे को प्राईम नंबर आहेत, हे असामायिक संख्या आहेत, ह्या दिलेल्या आहेत. जेव्हा याला रिअल नंबरमध्ये कन्वर्ट करायचं असतं म्हणजे त्या मूळ संख्या कोणती आहेत असं जेव्हा काढायचं असतं त्यावेळेस यांना काय लिहितो आपण, एक संख्या 2x आहे यांच्यामधली आणि एक संख्या कोणती आहे 3x आहे. आणि हा x कोण आहे, हा x कोण आहे, हा x यांचं काय आहे मसावी असतो. लक्षात आहे सगळ्यांच्या, हा x काय असतो यांचा मसावी असतो. आणि इकडं बघा, इकडं काय सांगितले त्या दोन संख्यांचा लसावी किती आहे 48 आहे. हे पटतंय का बघा. ओके, मी परत एकदा सांगतो या ठिकाणी, सध्या त्या क्वेश्चनला विसरून जावा. एक संख्या 12, दुसरी संख्या 8. ओके, आणि यांचा काय करू लसावी दिलाय, लसावी किती दिलाय 24 बरोबर. आता आहे ना 12 आणि 8 न देता यांचं गुणोत्तर घेऊ आपण. ओके, 8 आणि 12 घेऊ, 8 आणि 12 घेऊ, गुणोत्तर पण समान यायला पाहिजे ना. 4 ने भाग द्या या ठिकाणी, हे 4 दोन्ही 8 होतं आणि हे 4 त्रिकम 12 होतं. आपण काय केलं, हे 4 4 कॅन्सल केलं, गुणोत्तर किती राहिलं 2:3. किती राहिलं 2:3. दोन संख्यांचं गुणोत्तर 2:3 आहे आणि त्यांचं लसावी किती आहे 24 आहे आणि त्यांचा लसावी किती आहे 24 आहे. ओके, तर मग तुम्ही मला विचाराल सर हे गुणोत्तर आलंय, गुणोत्तर कसं आलं 4 ने भाग देऊन आलं, मग दोघांमधून आहे ना 4 काय केलेलं आहे कॅन्सल केलेलं आहे. सर गुणोत्तर दिलेलं असेल ना तर आपण काय करू, गुणोत्तर दिलेलं आहे ना तर आहे ना मूळ संख्यांकडे जाऊ. मूळ संख्यांकडे बेटा आहे ना याच्यामधून आहे ना एक संख्या जी होती त्याने भाग दिलेलं होतं की एकच संख्या 4 होती. तर आपण काय करू, आता हे नंबर्सच माहिती नाहीत, हे 8 आहे का 12 आहे का काय 16 आहे ते काहीच माहित नाही, गुणोत्तर दिलेलं आहे. सर एकाच संख्येने यांना भागलं होतं म्हणजे मूळ संख्यांना, मग गुणोत्तर आलं. आता गुणोत्तरला एकाच संख्येने गुणू ना आपण, गुणोत्तरला काय करू एकाच संख्येने गुणू. कोणत्या संख्येने माहिती नाही तर काय करू x ने गुणू, x ने गुणू. तर x ने गुणलं 2x झालं, x ने गुणलं किती झालं 3x झालं. सर जर हा का गुणाकार असेल म्हणजे हा 2x आणि हा 3x असेल तर तुम्हीच सांगितलं होतं ना हा x काय असतो, हा x काय असतो मसावी असतो. तर मग सर तुम्ही सांगितलेल्या रूलनुसार काय पहिली संख्या आणि दुसरी संख्या यांचा गुणाकार. समजले व्यवस्थित. आता या ठिकाणी आपल्याला यांचा लसावी किती सांगितलं 48 सांगितलं. किती 48. बघा फोकस करा मी काय सांगतोय. तर रिअल नंबर्स काय आहेत 2x आणि 3x. या दोन संख्यांचा गुणाकार हा त्यांच्या कशाएवढा असतो मसावी आणि लसावीच्या गुणाकाराएवढा असतो. यांचा मसावी मी x लिहिलं तर पाप केलं का, यांचा मसावी मी किती लिहिलाय x लिहिलेला आहे. ओके बरोबर आहे का, आठवून बघा, आठवून बघा. 12 आणि 8 चं गुणोत्तर 3:2. ओके, मसावी किती आहे 4 आहे बरोबर आहे. मग या ठिकाणी मी यांच्यासोबत कोणती संख्या लिहिली आहे 2x आणि इथं पण x आणि मसावी x लिहिलाय तर बरोबर आहे का, तर बरोबरच म्हणावं लागेल. ओके आता लिहिलेच मी तर चुकीचं कसं म्हणाल तुम्ही. 2 त्रिक 6 x चा वर्ग बरोबर
एक्स गुणिले 48. ओके, तर काय करू, एक्स या ठिकाणी कॅन्सल होतं. कसं कॅन्सल होतं मी सांगतो. या ठिकाणी आपण काय करू, या 6x वर्गला, ओके 6x वर्गला 6x गुणिले x लिहितो. चालेल ना, x गुणिले 48. ओके, आता समजतं. मी डायरेक्ट असं कॅन्सल केलं असतं याला, मी डायरेक्ट जर असं कॅन्सल केलं असतं x आणि x कॅन्सल झाला तर समजलं नसतं. ओके, तर मी काय करतोय, हा x या x सोबत कॅन्सल झाला. त्याच्यानंतर 6 1 6 6 8 48. तर x राहिलं, x बरोबर व्हॅल्यू किती आली 8. x बरोबर व्हॅल्यू किती आली 8. तर आपल्याला काय विचारले, त्या दोन संख्यांची बेरीज किती, त्या दोन संख्यांचं गुणोत्तर किती होतं 2 3. x ची किंमत किती आली 8. तर पहिली संख्या किती होते 2x, पहिली संख्या 2x म्हणजे 82 16. दुसरी संख्या 3x म्हणजेच 3 8 24. 16 24 किती होतील 40 होतील. तर त्या दोन संख्यांची बेरीज किती आली 40. किंवा त्या दोन संख्या 2x आणि 3x आहेत ना, तर यांची बेरीज होते 5x. x ची किंमत किती आहे 8 आहे, 40. सिंपल सोल्युशन आहे. समजलं या ठिकाणी कसं कसं केलेलं आहे, हे कसं घेतलं मसावी x, लक्षात आले. चलो दुसरी गोष्ट बघा, दुसऱ्या मेथडने क्वेश्चनला सॉल्व्ह करू. ओके, काय सांगितलं होतं, दोन संख्यांचा गुणोत्तर, दोन संख्यांचा गुणोत्तर किती दिलाय आपल्याला 3:2 दिलेला होता. किती दिलेला होता 3:2, बरोबर ना, 2:3 सॉरी चुकू नये हा, नंतर आपला गुणोत्तर किती दिलं होतं 2:3 दिलेलं होतं. आणि लसावी किती दिलेला आहे, लसावी दिलेला आहे 48. तर चला त्या दोन संख्या कोणत्या आहेत, तर त्या दोन संख्या 2x आणि 3x आहेत. लसावी किती 48 आहे. चलो या दोन संख्यांचा लसावी घेऊ शकतो पण 2x आणि 3x लसावी किती असतो, 2x आणि 3x लसावी किती असतो. ओके, चला याला समजून घ्या. ओके, मी जर तुम्हाला म्हणलं या ठिकाणी सपोज करा 12 सॉरी मी जर तुम्हाला म्हणलं इकडं लक्षात घ्या, एक संख्या देतो 12 ओके आणि एक संख्या देतो 6, यांचा लसावी सांगा. तर तुम्ही काय म्हणाल, सर यांचा लसावी किती आहे 12 आहे, यांचा लसावी किती आहे 12, लसावी किती आहे 12. किंवा मी जर तुम्हाला 12 आणि 6 न देता मी जर असं दिलं 6 गुणिले 2, 2 गुणिले 6 आणि 1 गुणिले 6 असं दिलं, बरोबर. 2 गुणिले 6 आणि 1 गुणिले 6चा लसावी किती 12. त्याच संख्या येतात 12ला फक्त 2 गुणिले 6 आणि इकडे 1 गुणिले 6 असं लिहिलेलं आहे. मग तुम्ही काय कराल, यांचा लसावी सांगत असताना आहे ना, तर हा 2 घेतो आणि हा 1 घेतो आपण. या दोन्ही 6 पैकी काय घेतो, फक्त एकच 6 घेतो आणि उत्तर किती सांगतो 12. सर लसावी किती आहे 12. दुसरा एक नंबर घेऊ या ठिकाणी, जसं की 12 असेल, सॉरी 12 नको, या ठिकाणी काय घेऊ 4 घेऊ आणि 6 घेऊ. किती 4 आणि 6, 4 आणि 6चा लसावी किती आहे, तुम्ही म्हणाल सर 12. 4 आणि 6चा लसावी किती 12. तर मी विचारलं 2 गुणिले 2 सॉरी 2 गुणिले 2 नाही असामायिक, 3 गुणिले 2 आणि सॉरी हे 2 गुणिले 2 असेल ना, 2 × 2 आणि 3 × 2. तुम्ही काय म्हणाल, सर हा 2 घ्या आणि हा 3 घ्या. ठीक आहे, हे जे कॉमन आहे ना हे डबल घ्यायचं नाही, हे एकदाच घ्या, बरोबर बरोबर. 2 × 6 sin 2 12, लसावी किती 12. समजलं, दोन्ही एक्झाम्पल समजले. चलो आता फोकस करा. ओके, काय वेळा तुम्हाला शिकवत असताना आहे ना, आम्हाला पण शिकायची गरज पडते बरं. या ठिकाणी लक्ष द्या, 2x आणि 3x लसावी 2 घ्या 3 घ्या, या दोन्ही x पैकी एकच x घ्या, x चा वर्ग घेऊ नका, तो गुणाकार होतो त्यांचा. 2 × 6x लसावी किती झाला 6x. ओके, लसावी किती दिला 48 48. ओके, तो 6 1 6 6 8 48. x ची किंमत किती काढली होती पण 8, x ची किंमत किती काढली होती 8 आणि बेरीज सांगितलं होतं किती, बेरीज सांगितलं होतं 40. x ची किंमत किती आली 8. दुसऱ्या मेथडने काढलं, x ची किंमत किती आली 8. क्लिअर आहे. चलो, जर का सगळं क्लिअर असेल तर हा क्वेश्चन नंबर 5 आहे आपल्या स्क्रीनवरती. दोन संख्या 6x व 8x असून त्यांचा मसावी 14 व लसावी 168 आहे. तर x बरोबर किती, एकदम नंबर 1 क्वेश्चन आहे. ओके, बघा
खूप म्हणजे खूप गंमत करतात हा. गंमत काय करतात सांगू तुम्हाला. दोन संख्या 6, 8 या गुणोत्तरामध्ये आहेत असं दिलं असतं तरी चाललं असतं. बट त्यांनी काय सांगितलंय, दोन संख्या 6x व 8x असून त्यांचा मसावी 14 व लसावी 168 आहे. त्या दोन संख्या आपल्याला कोणत्या आहेत, रिअल व्हॅल्यू माहिती नाहीत, बट एक्सच्या फॉर्म मध्ये दिलेला आहे. आपल्याला काय माहितीये, दोन संख्यांचा गुणाकार हा त्यांच्या मसावी आणि लसावीच्या गुणाकार एवढा असतो. तो या ठिकाणी आहे ना एकच ट्विस्ट येते, ही पहिली संख्या आणि ही दुसरी संख्या 6x आणि 8x, सॉरी 6x आणि 8x, आणि इकडं मसावी किती आहे 14 आणि लसावी किती आहे 168. ओके, एकदम सिंपल आहे. बघा कसं सॉल्व्ह करायचं. चलो, या दोन संख्यांचा गुणाकार 6 8, ओके 6 8 48. ओके, गुणाकार ऍक्च्युअल मध्ये करायची आवश्यकता नाही. हे 6 गुणिले 8 ला 6 गुणिले 8 लिहा. एक्स आणि एक्सचा वर्ग करा, किती येतं. बरेच जण एक्स लिहितात, त्याला किती एक्स लिहितात. एक्स लिहायचं नाहीये, एक्स इंटू एक्स काय होतं एक्स स्क्वेअर होता. इकडं 14 गुणिले 168. ओके, भाग देऊ शकतो आपण. चलो भाग द्या. कोणत्या संख्येने भाग देता येईल या ठिकाणी. 8 68 आहे. ओके, 7 68 4 ने 15. ओके, चलो 6 ने भाग देऊ. 6 1 6, साइन दोन्ही 12 राहिले 4, 6 8 48. ओके, राहिलं. चलो 4 दोन्ही 8. ओके, 4 दोन्ही 8, 4 7 28, बे 1 बे, बे 7 14. एक्स वर्ग बरोबर 7 गुणिले 7, तर एक्स बरोबर 7. काही जण एक्स वर्ग बरोबर 49 करतील, मग एक्स बरोबर 7 करतील. सगळे एकच आहे. इकडून खाल्लं काय, तिकडून खाल्लं काय, आपण खाल्लं काय किंवा तिने चारलं काय, सगळ्या गोष्टी कशा आहेत एकच आहेत. बट थोडंसं मायनर चेंज आहे. ओके, पोट आपलं भरणार आहे. ओके, चलो एक्स बरोबर किंमत किती आली 7 आली. ओके, तर आपल्याला काय विचारलंय, एक्स बरोबर किती, एक्स बरोबर 7 हेच तर विचारलं होतं. एक्स इज इक्वल टू 7 इज द फायनल आन्सर. ओके, चलो क्वेश्चन नंबर 6 आहे आपल्या स्क्रीनवरती. दोन संख्यांचा लसावी 540 असून मसावी 15 आहे, तर त्या दोन संख्या कोणत्या. हा, दोन संख्यांचा लसावी किती आहे 540 आहे, 540 असून मसावी किती आहे 15 आहे, तर त्या दोन संख्या कोणत्या. त्या दोन संख्यांचा या ठिकाणी जवळपास 540 आणि 15 करता येईल. या ठिकाणी त्या दोन संख्यांचा लसावी 540 दिलेला आहे आणि मसावी 15 दिलेला आहे, तर त्या दोन संख्या. चलो सॉल्व करू, ट्राय करू आपण. लसावी किती दिलेला आहे, लसावी दिलेला आहे 540, किती 540. ओके, मसावी किती दिलेला आहे, मसावी दिलेला आहे आपल्याला किती 15 दिलेला आहे. ओके, चलो कसं सॉल्व करू शकतो. 540 ला काय करू, 540 ला मसावीने भाग देऊ. ओके, 15 ने भाग दिल्याच्यानंतर भाग जाईल का, 15 त्रिक 45, 15 त्रिक 45, 9 राहिले, 15 सख्खी 90, तर या ठिकाणी किती आलं 36 आलं. ओके, काय आलं 36 आलं. तर हे 36 काय असतं, दोन संख्यांचा आहे ना लसावी. तो मगाशीचा जो एक्झाम्पल आपण घेतला होता तो या ठिकाणी आहे ना, लक्ष द्या व्यवस्थित मी काय सांगतो. ओके, एक्झाम्पल घेतला होता आपण, एक्झाम्पल सॉरी 1 मिनिट. चलो ठीक आहे सगळं, 1 मिनिट आले. आपण काय होतं एक्झाम्पल होता 12 आणि 8. 12 आणि 8चा मसावी आपण किती घेतला होता, सॉरी लसावी घेतला होता 24 आणि मसावी किती घेतला होता 4. ज्यावेळेस 24 ला आपण 4 ने भाग देऊ, कितीला 24 ला, लसावीला मसावीने 4 भाग देऊ, तर 4 1 4, 4 सख्ख 24, किती आले 6 आलेला आहे. किती 6 आलेला आहे. तर हे 6 काय, मला ते सांगण्याचा प्रयत्न कराल का. हे जे 6 आहे हे 6 काय आहे, 6चा सहसंबंध कसं जोडता येईल आपल्याला. संख्या दिलेले आहेत 12 आणि दुसरी संख्या आहे 8. ओके, आणि त्यांचा आपल्याला लसावी दिलेला होता 24 आणि मसावी दिलेला होता किती 4. ज्यावेळेस 24 ला म्हणजे दिलेल्या संख्यांच्या आहे ना लसावीला ज्यावेळेस मसावीने आपण भाग देतो त्यावेळेस आन्सर किती येतं 6 येतं. ओके, तर हे 6 आल्याच्या नंतर
आपल्याला काय सांगायचं आहे, आपल्याला सांगायचं या ठिकाणी या 6चा सहसंबंध त्या मूळ संख्यांशी कसं जोडाल, कोणत्या संख्यांशी, या संख्यांशी कसं जोडाल, हे 8 आणि 12 या संख्येसोबत कसं जोडू शकतो, थोडासा विचार करून बघा. येतं या ठिकाणी. जर येत नसेल तर आहे ना इकडे लक्ष द्या. ओके, बघा हे असं होऊ शकतं का, या 6ची आपण फोड करू, बट नेहमी संख्या मसावी आणि संख्या आपल्याला असामायिक संख्या माहिती असेल तर आपण संख्या सांगू शकतो. मसावी किती आहे, 4 आहे. ओके, असामायिक संख्या कोणत्या आहेत, ओके, असामायिक संख्येचा गुणाकार 6 असतो नेहमी या दोन संख्यांमधला. 6ची फोड अशी करा की 6 कोणत्या दोन संख्यांपासून तयार होते, 2 आणि 3. किती, 2 आणि 3 पासून. 2 त्रिक 6, 6 एक 6 पण होतं, बट आहे ना ते सामायिक आहे. त्याच्यामध्ये एक काय आहे, कॉमन आहे. 2 आणि 3 मध्ये काही कॉमन आहे का, नाही. हे मूळ संख्येमध्ये शिकायची गोष्ट आहे, या असामायिक आहेत. मग मसावी दिलं या ठिकाणी 4 दोन्ही 8, 4 त्रिकम 12 या अशा संख्या आहेत. या ठिकाणी आपल्याला काय भेटले, 36 भेटले. किती, 36 भेटलेला आहे. आता काय करायचं आहे, 36ची फोड काय करा, 36ची फोड करायची आपल्याला. 36ची काय करायची, फोड. कशी फोड असायला पाहिजे त्याची फोड अशा पद्धतीने असायला पाहिजे की ते दोन्ही संख्या कशाला पाहिजे, म्हणजे असामायिक. मी फोड लिहितो या ठिकाणी, सॉरी, 36 गुणिले 1 36, 18 दोन्ही 36, 12 त्रिक 36, 9 चौक 36, 9 चौक 36 येतं या ठिकाणी, 9 चौक 36. त्याच्यानंतर 1 2 3 4 5 6, ओके, 6 6 36, ओके 6, ओके 8, 9 चौक रिपीट होते. एवढ्याच जोड्या आहेत, याच्यापेक्षा जास्त जोड्या असणार नाहीत. बरोबर आहे. असामायिक जोडी कोणती आहे, यांच्यामध्ये सामायिक आहे. ओके, यांच्यामध्ये सामायिक आहे. 12 मध्ये 3 सामायिक आहे, 18 मध्ये 2 सामायिक आहे, 6 मध्ये 6 तर सामायिकच आहे टोटल. 9 आणि 4 असामायिक आहेत. 9 आणि 4 कसे आहेत, असामायिक आहेत. कुठल्याच संख्येने, एका संख्येने तुम्ही 9 आणि 4 ला भाग देऊ शकत नाही. मग असामायिक अवयव काय झाले या ठिकाणी, असामायिक अवयव, असामायिक अवयव, अवयव काय झाले, 9 आणि 4. तर असामायिक अवयव असतील तर त्या दोन संख्या काय असतात, पहिली संख्या जी असते मसावी गुणिले असामायिक संख्या, आणि दुसरी संख्या जी असते, दुसरी संख्या किती असते, मसावी गुणिले 15 90 35 700, 15 चौक 60 या दोन्ही संख्यांचा लसावी 540 येतो. आणि मसावी जो आहे, मसावी किती येतो, 15 येतो. 15 या संख्येने या दोन्ही संख्यांना भाग जाऊ शकतो. ओके, आता याच्या पुढच्या ज्या संख्या आहेत त्याच्यामध्ये आहे ना ऑप्शन दिलेले, फक्त आपल्याला क्वेश्चनचा टाईप आणि त्याच्यामध्ये काय नवीन संकल्पना दिलेली हे समजून घेत चालायचं आहे. आले लक्षात. फक्त मसावी आणि लसावी दिलेला असताना आपण काय करायचं, लसावीला मसावीने भाग द्यायचा, जी काही संख्या येते त्याची फोड असामायिक अवयवांमध्ये व्हायला पाहिजे. मग काय असतात, त्या दोन संख्या अशा पद्धतीने मसावीने मल्टिप्लाय करून यांना येतील. ओके, चल पुढचा क्वेश्चन. दोन संख्यांचे गुणोत्तर 3/4 आहे आणि त्यांचा लसावी 120 आहे, तर त्या संख्यांची बेरीज किती. ओके, ऑलरेडी झालेला टाईप आहे या ठिकाणी. दोन संख्यांचे गुणोत्तर 3/4 आहे, गुणोत्तर 3/4 दिलेला आहे. ओके, कम टू द वर्ल्ड, दॅट इज रिअल वर्ल्ड. त्या मूळ संख्या काय असतील, 3x आणि 4x. ओके, सगळ्यात सोपं काय, त्या दोन संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी असं लिहित बसण्यापेक्षा हा x मसावी असतो हे लक्षात ठेवा. हा x जो असतो गुणोत्तरासोबत x जे जोडलेला असतो तो मसावी असतो, लसावी ऑलरेडी दिलेला आहे. बट आपण काय करायचं आहे, 3x आणि 4x, 3x आणि 4x चा लसावी, 3 आणि 4 चा लसावी किती आहे, 3 आणि 4 चा लसावी 12 आहे. ओके, x आणि x चा लसावी xच असतो, आणि किती दिलाय आपल्याला तो 120. 12 1 12, 12 1 12, x बरोबर किती आलं, 10 आलं आन्सर. x बरोबर किती आलं, 10 आलं. आपल्याला मेन टार्गेट, फायनल टार्गेट काय, त्या संख्यांची बेरीज किती, त्या संख्यांची बेरीज जर 3x आणि 4x त्या संख्या असतील, 3x आणि 4x त्या संख्या असतील तर गुणोत्तर प्रमाण बघितले त्यांची बेरीज 7x असते. 7 गुणिले 10 बरोबर 70 इज द फायनल आन्सर.
70 हे काय आहे, फायनल आन्सर आहे. आणि बरेच विद्यार्थी आहे ना विचारतायत सर या ठिकाणी हे PDF जे आहे ते टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करा. तर बाळांनो, आणि असं पण सजेशन दिलं एकाने की सर काय करा, तुम्ही एक टेलिग्राम चॅनल ओपन करा आणि त्या टेलिग्राम चॅनलवरती ना हे सगळे PDF जे आहेत जे लेक्चर घेतलेले ते तिथं अपलोड करा, म्हणजे आम्हाला सोपं जाईल. त्या ठिकाणी मी बघू डाउनलोड करू शकतो तिथून. तर बेटा मॅथ्स अँड रिझनिंग बाय अविनाश गुरव सर या नावाने टेलिग्राम चॅनल आपण ऑलरेडी ओपन केलेलं आहे. त्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि त्या ठिकाणी आपण 1 बाय 1 या ठिकाणी चॅप्टर्सचे PDF अवेलेबल करून देतो. ओके, चलो. 3 संख्या 3 4 5 प्रमाणात आहेत आणि त्यांचे लसावी 2400 आहे, त्यांचे मसावी किती असं विचारलं. ओके, चलो, ग्रेट क्वेश्चन आहे. क्वेश्चनला सॉल्व्ह करू. गुणोत्तर काय दिले, 3 4 5. तर त्या संख्या काय असतील, 3x 4x आणि 5x. आपल्याला काय म्हणलंय, यांचा लसावी किती दिलाय, 2400. तर आता तो रूल यूज करू शकत नाही, 2 संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी हा यूज करू शकत नाही. आता यांचा लसावीच काढावं लागतं. यांचा लसावी कसं काढायचं आहे हे टार्गेट आहे या ठिकाणी. 3 4 आणि 5 लसावी सांगा. 3 4 आणि 5 3 4 5 लसावी किती असेल, अशी संख्या ज्या संख्येला 3 चौक 12 या तिन्ही संख्येने भाग जाईल. किती, 60 आहे. किती, 60 आहे. तर आणि x x x चा लसावी x आणि लसावी ऍक्च्युअल मध्ये किती दिलाय, 2400. तर हा डिशुम 6 1 6 sin चौक 24 x इज इक्वल टू किती आलं, 40. x बरोबर व्हॅल्यू किती आली, 40. एकदा x ची किंमत कळाली, माणसाला आयुष्याची किंमत कळते, लक्षात ठेवा. तर त्यांचे मसावी किती असं विचारले. आता बरेच जण काय करतील, बरेच जण काय करतात बघा, यांचा जो मसावी आहे, ओके, यांचा मसावी जो आहे ह्या संख्या लिहून घेतो मी अगोदर. x ची किंमत 40 आली आहे, तर यांना पहिली संख्या लिहितो, 4 त्रिकम 12. पहिली संख्या झाली 120, दुसरी संख्या झाली 4 चौक 16 160. समजेल ना या ठिकाणी, 4 25 200. अशी संख्या सांगा मोठ्यात मोठी ज्या संख्येनं या तिघांना पण भाग जाईल. मग काही जण काय म्हणतील, सर तुम्ही सांगितलं होतं मसावी म्हणजे ना कुठल्याही 2 संख्यांमधला आहे ना डिफरन्स घ्या. 120 आणि 160 मधला डिफरन्स सर 40चा येतो आणि 40 ने या तिघांना भाग जातो, म्हणून मसावी किती आहे, 40. आता आठवा मी काय सांगितलं होतं, सपोज करा या संख्येत यांचं जर गुणोत्तर काढलं तर गुणोत्तर किती आलं, 3 4 5. कोणत्या संख्येने भागल्यामुळे आलं, ते 40 या संख्येने भागल्यामुळे आलं, बरोबर आहे. आता 3 4 5 या संख्येसोबत हे जे x लिहिलंय ही तीच संख्या आहे ज्या संख्येनं भागलं होतं, त्यांना भागून हे गुणोत्तर घेतलं होतं. आपण ते संख्या प्राप्त करण्यासाठी यांना x जोडलं आणि x कोण आहे हे शोधलं, तर x बरोबर 40 आला. मला सांगा, हाच तो मसावी आहे ना ज्याने या रिअल नंबर्सला रेशोज मध्ये कन्वर्ट केलं. तर इफ x इज इक्वल टू 40 देन वी कॅन से द HCF इज इक्वल टू 40. जर x ची किंमत 40 आहे तर मसावीची किंमत किती आहे, 40 आहे. आपल्याला काय विचारले, मसावी, तर मसावी आहे 40. या गोष्टीचा तुम्हाला नक्की आनंद होतोय का नाही सांगा बरं. रोज नवीन आपण एक गोष्ट शिकतो, रोज काहीतरी ना नवीन आपण अर्जित करतो, नवीन अध्ययन करतो. या ठिकाणी या गोष्टीची आहे ना ज्यावेळेस मजा यायला म्हणजे लागेल, ज्यावेळेस आपल्याला समजतं हिस्ट्री काय आहे, जिओग्राफी काय आहे, इंडियन इकॉनॉमी काय आहे, ज्यावेळेस या गोष्टी आहे ना समजायला लागतात, जे इतरांना माहीत नाही त्याच्याबद्दल आपण ज्यावेळेस अध्ययन करायला लागतो, आपण प्रगल्भ बनत असतो, मॅच्युअर बनत असतो, त्यावेळेस एक वेगळी ऊर्जा निर्माण होत असते. तर मॅथमॅटिक्स शिकत असताना आहे ना तीच ऊर्जा निर्माण व्हायला पाहिजे यार. आपण यशाच्या आहे ना जवळजवळ एक एक पाऊल टाकतो आणि ही आपल्या आहे ना कष्टाची सध्या आहे ना तयारी चालू आहे. हे जर डोक्यात असेल ना तर कुठल्याही गोष्टीचा ना कंटाळा वगैरे आपल्याला येणार नाही. बघा क्वेश्चन काय दिले, 2 संख्यांचे गुणोत्तर 3 4 आहे आणि त्यांचा लसावी 60 आहे, तर त्यांचा मसावी किती. चलो तेच आहे बघा, शॉर्ट मध्ये आन्सर काढतो, 3 4. ओके, तर त्या संख्या काय झाल्या, 3x आणि 4x. तर हे कसं वाटलं मला सांगा, मसावी बरोबर x आहे. किती आहे, मसावी बरोबर x आहे, फक्त x ची व्हॅल्यू काढायची. समजलं. लसावी किती दिलाय, 60. लसावी किती दिलाय, 60. तर मी काय सांगेन, 3 4 12x हा या दोघांचा लसावी. ओके, आणि लसावी ऍक्च्युअल मध्ये किती दिले, 60. 12 1 12 12 5 60. x बरोबर 5. x बरोबर किती आलं, 5. तर मसावी बरोबर किती, 5. राईट.
एवढं सिंपल सोल्युशन आहे या ठिकाणी. ओके, चलो, आवाज येतोय माझा सगळ्यांना? चला, ओके. दोन संख्यांची बेरीज 36 आहे आणि त्यांचा मसावी 4 आहे. संभाव्य संख्या शोधा असं म्हणले. दोन संख्यांची बेरीज किती दिली? 36 दिलेली आहे आणि त्यांचा मसावी 4 आहे. चलो, दोन संख्यांची बेरीज 36 आहे आणि त्या संख्यांचा मसावी 4 आहे, तर संभाव्य जोड्या शोधा असं म्हणले. बेरीज जर 36 असेल आणि मसावी जर 4 असेल तर त्या संख्यांना भाग जातो. ओके, चलो, मसावी किती आहे? 4 दिले. ओके, तर संभाव्य संख्या आपल्याला लिहायच्या आहेत. ओके, ए आणि बी असामायिक अवयव आहेत, असामायिक संख्या आहेत. ओके, संख्या आहेत, अवयव काय लिहायची आवश्यकता आहे? तर त्या दोन संख्या काय झाल्या? 4A आणि 4B झाल्या आणि यांची बेरीज किती येते म्हणून सांगितले? 36 येते म्हणून सांगितले. किती? 36. यांची बेरीज किती येते? 36 आहे. चलो, तर ए आणि बी को प्राइम आहेत, भाग जायला नको पाहिजे, तर काय करू? 4 हा कॉमन काढू, हे A प्लस बी झालं. 4 कॉमन काढलं, A प्लस बी झालं, हे 36 आहे. हा भागाकारच जाईल. ओके, हे 4 1 4, 4 9 36, तर A प्लस बी बरोबर किती येतं? 9. 4 हा मसावी असेल तर त्या संख्यांची बेरीज किती येते? या ठिकाणी 9 यायला पाहिजे. 4 ने भाग दिला आपण. ओके, A प्लस बी, तर ते अंक काय काय असतील? ओके, ए आणि बी लिहित असताना हा 1 असेल, हा 8 असेल, बरोबर. 1 आणि 8 ची बेरीज 9, हा 2 आणि हा 7, हा 3 आणि हा 6, बरोबर आहे. हा 4 आणि हा 5, हा 5 आणि हा 4, नाही तेच होईल. ओके, तेच होतं, हे डबल घ्यायची आवश्यकता नाही. किती जोड्या आहेत? 1 2 3 4. ए जर 1 असेल तर बी 8 असेल, ए जर 2 असेल तर बी 7 असेल. म्हणजे संख्या काय? मसावी तर दिलेला आहे 4. जर त्या संख्या एकतर 4 1 4 8 चौक 32, 4 आणि 32, 4 आणि 32 चा मसावी 4 आणि बेरीज 36, बरोबर आहे. इथं बघा, 4 2 8, 8 आणि 7 चौक 28, 8 आणि 28 या त्या संख्या होऊ शकतात. बट 3 आणि 6 घेऊ शकत नाही. का बरं मी सांगतो. 4 त्रिकम 12. ओके, 4 सख्ख 24. ओके, 12 आणि 24 चा मसावी 12 येतो. किती येतो? 12 येतो. का बरं या ठिकाणी चुकलं? का बरं 4 का बरं आलं नाही? कारण मी काय म्हणलं होतं, ए आणि बी असामायिक संख्या आहेत. या असामायिक नाही, यांना भाग जातो 3 1 3 3 2 6. ओके, म्हणून ही जोडी कॅन्सल. आपल्याला काय विचारलंय? संभाव्य संख्या जोड्या शोधा. तर किती आहेत या ठिकाणी? किती आहेत या ठिकाणी? ही आहे पहिली जोडी, ही आहे दुसरी जोडी आणि ही आहे तिसरी जोडी. एकूण किती जोड्या आहेत? 3 जोड्या आहेत. ओके, एकूण जोड्या किती असा क्वेश्चन असायला पाहिजे होता त्या ठिकाणी. किंवा जर ऑप्शन असते तर आहे ना, तिथं आणखीन सुटेबल झालं असतं क्वेश्चन मध्ये परफेक्टली काय विचारले ते सांगण्यासाठी. आता सध्या जोड्या किती असा क्वेश्चन करा, तर जोड्या किती आहेत? अशा संभाव्य जोड्या 3 जोड्या आहेत, ज्यांची मसावी किती येते? 4 येते आणि बेरीज किती असते? 36 असते. क्लिअर झालेलं आहे. अशा पद्धतीने सर्व 10च्या 10 क्वेश्चन या ठिकाणी व्यवस्थित कंप्लीट केलेले आहेत. आणि आज जे काही बघितले ते एकदम अद्भुत होतं. या ठिकाणी ना लसावी आणि मसावीच्या संदर्भात को प्राईम नंबर काय असतात, असामायिक अवयव काय असतात, लसावी आणि मसावीचा संबंध काय असतो, लसावीला मसावीने भागल्याच्या नंतर संख्या कशा शोधायच्या असतात, असामायिक संख्यांमध्ये फोड कशी करायची असते, दोन संख्याचा गुणाकार त्यांच्या मसावी आणि लसावी एवढा कसा असतो, या सर्व गोष्टींच्या बाबतीत आहे ना आज काय केलंय आपण स्पष्टपणे व्यवस्थित सर्व आहे ना अध्ययन केलेलं आहे. एकदम परफेक्ट व्हिडिओ असेल. एवढ्या डेप्थ मध्ये आणि एवढ्या डिटेल मध्ये गोष्टी कोणीही या ठिकाणी पुरवत नसेल. कुठलीही रेकॉर्डेड बॅच घेऊन बघा, त्यांची जी स्पीड आहे त्या स्पीडने शिकवलं जाईल. प्रत्येक मायनर अँड मायनर छोटी छोटी गोष्ट काढून तुम्हाला सांगितली जाणार नाही. कालच्या व्हिडिओमध्ये ना विद्यार्थ्यांना हे पण समजलं पाहिजे की ना बाबा पूर्णांक संख्या आणि अपूर्णांक संख्या काय, विद्यार्थ्यांना ते माहिती आहे असं गृहीत धरून हे ग्रँटेड घेऊन आहे ना मी शिकवलेलं नाही. इच अँड एव्हरी गोष्ट आहे ना
पाठीमागं जाऊन आपण आहे ना ती रिकवर केली, रिकवर करून मग परत आणि आपण मेन कॉन्सेप्टवरती आलो. या पद्धतीने आहे ना हे जे आपली व्हिडिओ लेक्चर सिरीज आहे ही चालू आहे. तर याला व्यवस्थित तुम्ही सपोर्ट करायचा आहे सर्व विद्यार्थ्यांनी. तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, जास्तीत जास्त शेअर करायचा आणि सबस्क्राईब करायचं आहे. तर आजच्यासाठी एवढंच. उद्या आपण नवीन प्रश्नांसहित या ठिकाणी मी उपस्थित राहीन ठीक 9 वाजता. तर नोट्स व्यवस्थित बनवा, प्रिपरेशन व्यवस्थित करा. परीक्षा कधीही जाहीर होते, त्याच्यामुळे ना स्वस्थ राहा, मस्त राहा आणि सातत्यपूर्णपणे अभ्यास करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.